नमस्कार. आजचा व्हिडिओ बनवण्याचं विशेष कारण म्हणजे आज सकाळी माझ्या एका ANC पेशंटचा रिपोर्ट आला. त्यामध्ये 12.4 वीक्स प्रेग्नन्सी विथ हाय रेझिस्टन्स फ्लो इन लेफ्ट युटेराइन आर्टरी असा रिपोर्ट होता. स्वाभाविक हा रिपोर्ट बघितल्यावर पेशंटला आणि नातेवाईकांना टेन्शन आलं. मग अशा वेळेला करायचं काय? ॲक्च्युली हाय रेझिस्टन्स फ्लो म्हणजे गर्भाला आणि प्लासेंटाला रक्तपुरवठा कमी होणं किंवा त्याच्यामध्ये अडथळा येणं. यामुळे काय होतं की प्री एक्लाम्शिया म्हणजे पेशंटचं BP वाढणं, IUGR म्हणजे बाळाची वाढ कमी होणं, लो बर्थ वेट असणं बाळाचा, त्याच्यानंतर पेशंटला उशिराने डोकेदुखी आणि धुसर दिसणं अशा कंप्लेंट्स असतात. अशा वेळेला इव्हन प्रीटर्म डिलिव्हरी पण होऊ शकते. साधारण असे रिपोर्ट हे 20 ते 24 आठवड्यांच्या स्कॅनमध्ये डॉप्लरमध्ये आपल्याला आढळतात. पण जर अर्ली प्रेग्नन्सीमध्ये असे जर रिपोर्ट आढळले तर मात्र ते आपल्याला पुढे जाऊन नॉर्मल होणं अपेक्षित असतं. जर समजा एका साईडला जर हाय रेझिस्टन्स फ्लो असेल तर मात्र ते तुलनेने कमी धोकादायक असतं. परंतु जर दोन्ही साईडला म्हणजे लेफ्ट आणि राईट युटेराइन आर्टरीला जर हाय रेझिस्टन्स फ्लो असेल तर ते मात्र निश्चित काळजीचं कारण असतं आणि त्या ठिकाणी आपल्याला क्लोज मॉनिटरिंग करावं लागतं. यासाठी आपल्याला पेशंटचं BP वारंवार चेक करणं आवश्यक आहे. त्यानंतर पेशंटला लो डोस ॲस्पिरिन हे आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने सुरू करतो. साधारण महिन्यातनं एकदा आपण डॉप्लर स्कॅन करून स्टेटस बघतो रक्तवाहिन्यांचं काय आहे ते, आणि पेशंटच्या डाएटवर आणि फिटल ग्रोथवर आपण लक्ष ठेवतो. त्या आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण आरोग्यपूर्ण व्हिडिओसाठी आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.